उद्योग या टॉपिकचा दुसरा भाग आपण आज सुरू करतोय. काल आपण पहिला भाग बघितला होता, त्यामध्ये जो फॅक्च्युअल डाटा आहे तो सेग्रिगेट करून तुम्हाला दिलाय. पुस्तकामध्ये बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला ऍड करायच्या आहेत. सगळा डाटा लक्षात ठेवायची गरज नाही. त्यातल्या काही ट्रेंड किंवा महत्वाच्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत आणि ते कंपॅरिझन करून लक्षात ठेवायचे. आता हा जो पुढचा टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बघणार आहोत, पीएसयू. आपण पीएसयू ची वाढ कशी झाली 1948च्या धोरणापासून, नवीन औद्योगिक धोरण 1991 आणि त्यानंतरची मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी 2011ची बघितली. महाराष्ट्राचे उद्योग धोरण बघितले. आता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इफेक्ट जो उद्योग धोरणाचा पडणार होता तो सरकारी उद्योगावर पडणार होता, कारण सरकारी उद्योगावर थेट त्याचा परिणाम होतो जे औद्योगिक धोरण असतात. आता सार्वजनिक क्षेत्र उपक्रमामध्ये हे आपल्या स्टेट बोर्ड मध्ये वर्गीकरण दिलेलं आहे. त्यामध्ये केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम असतात आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका या दोन भाग मुख्यतः करता येतात. आता सार्वजनिक क्षेत्र उपक्रमामध्ये नियोजित आणि अनियोजित आहेत. आता नियोजित मध्ये काय असतील तर अणुऊर्जा, रेल्वे पायाभूत सुविधा वगैरे त्या गोष्टी आहेत. अनियोजित मध्ये काय असतील तर एचएमडी सारखे उद्योग आहेत. त्यानंतर हेवी मशीन्स टूल, त्याच्यामध्ये ते स्पेअर पार्ट तयार करण्यासोबत गाड्या सुद्धा तयार करत होते. त्यानंतर काल आपण इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बघितलं. त्याच्यानंतर आपलं शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, हे सगळे जे पीएसओ आहेत ते सगळे कशात येणार आहेत, अनियोजित मध्ये येणार आहेत. नंतर सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकामध्ये दोन प्रकार आहेत. एसबीआय ही राष्ट्रीयकृत आहे का, नाही. राष्ट्रीयकृत म्हणजे काय तर परत त्याचं नॅशनलायझेशन झालं असेल तर 69 मध्ये 14 आणि 80 मध्ये 6 अशा 20 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. त्यानंतर मग ते टप्प्याटप्प्यानं ते मर्ज झाले एकमेकांमध्ये. ते बँकिंगचा पार्ट आपल्या सिलेबसला नाही, न एसटीआयला आहे, न कंबाईनला आहे, न राज्यसेवेला आहे. बँकिंगचा विषय आपल्याला नाही, त्यामुळे बँक आपल्याला करायची गरज नाही. मात्र ज्या इन्व्हेस्टमेंट कंपनीज आहेत, इन्शुरन्स कंपन्या आहेत किंवा मग क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत आणि सहकारी संस्था आहेत, या आपल्या सिलेबसमध्ये आहेत. कारण कंबाईनचा सिलेबस असू दे किंवा राज्यसेवेचा असू दे, तो कॉपी पेस्ट आहे एकमेकाला, तो सेम आहे. त्यामुळं त्या गोष्टी आपल्याला बघायची गरज नाही. मात्र उद्योग हा महत्वाचा टॉपिक आहे. तर सध्या आता हे ज्यावेळेस नोट्ससाठी मी डाटा कलेक्ट करत होतो 18 ऑगस्ट 2023, पुस्तकामध्ये जुलै 2022 आहे. पुस्तकामध्ये थोडं करेक्शन करून घ्या. इथं 13 महारत्न उद्योग आहेत. किती उद्योग आहेत? 13 महारत्न आहेत. 14 नवरत्न आहेत, 74 मिनी रत्न आहेत. आता मिनी रत्नाची दोन कॅटेगरी केली जाते, मिनी रत्न 1 आणि मिनी रत्न 2. तर मिनी रत्न 1 मध्ये 62 आहेत, 2 मध्ये 12 आहेत. आता हे महारत्न नवरत्न काय ते आपण पुढच्या टप्प्यात बघूया. मात्र जे शेवटचे 3 ऍड झालेले आहेत 11, 12, 13, आता पुस्तकामध्ये बघा 11 पर्यंत दिलेलं आहे, पीएफसीएल पर्यंत दिलेलं आहे, बरोबर आहे का. त्यानंतर हे खालचे जे ऍड झालेले आहेत त्याचे क्रम लिहून घ्या. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन जे पीएफसीएल आहे हे ऑक्टोबर 2021 मध्ये ऍड झालेले. आता हे जे कधी ऍड झाले हे पण लक्षात ठेवणं जरा अवघड आहे, पण सगळ्यात शेवटची कंपनी तरी माहित पाहिजे तुम्हाला. त्यात आरईसी लिमिटेड, आरईसी लिमिटेडचं नाव कुठं ऐकलंय तुम्ही तर ग्रामीण विकास मध्ये आपण रुरल इलेक्ट्रिफिकेशन साठी एक आरईसी नावाची कंपनी होती, 69 मध्ये स्थापना झाली होती, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन. ह्याचं काम काय तर ग्रामीण भागात जी वीज पोचवली जाते त्यासाठी पायाभूत सुविधा उभा करणं. त्यानंतर जे तारा वगैरे टाकले जातात तिथं पण काय जमीन पण घ्यावी लागते, बरोबर आहे का. काही ठिकाणी सबस्टेशन वगैरे उभा करायचे असतील तर त्या ठिकाणचे किंवा मग ट्रान्सफॉर्मर या सगळ्या खर्चासाठी जो डिस्कॉम आहे, डिस्कॉम म्हणजे स्टेटकडे आहे डिस्कॉमचा विषय, डिस्ट्रीब्युशन कंपनी जे इलेक्ट्रिसिटी घरापर्यंत किंवा कारखान्यापर्यंत शेतीपर्यंत पोहोचवतात त्यांना कर्ज देण्याचं काम आरईसी करते. आरईसीचं काम तुम्हाला माहित असलं पाहिजे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन सुद्धा तेच काम करते. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन हे ऊर्जा क्षेत्राला कर्ज देते. त्यामध्ये अदानी पॉवर असू दे किंवा टाटा वीज असेल, अशा कुठल्याही कंपन्या असतील किंवा तुम्ही स्वतः तुमच्या शेतामध्ये जर मोठा प्लॅन टाकला सोलरचा तर त्याला सुद्धा पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन तुम्हाला कर्ज देऊ शकते. आरईसीचं काम स्पेसिफिक आहे. आरईसीचं काम स्पेसिफिक रुरल एरियामध्ये इलेक्ट्रिसिटी पोहोचवण्यासाठी जी पायाभूत सुविधा असेल ते स्पेसिफिक काम आरईसीचं आहे. दोन्ही ज्या कंपन्या आहेत त्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहेत जे कर्ज देण्याचं काम करतात, मात्र बँकेसारखं त्याचं काम नाही. आपण मागे बघितलंय आरबीआय मध्ये एनबीएफसी म्हणजे काय, नॉर्मल बँका म्हणजे काय. त्यानंतर ऑइल इंडिया लिमिटेड, ऑइल इंडिया लिमिटेड ही 13वी आणि सगळ्यात शेवटची महारत्न कंपनी जी या महारत्न गटात ऍड झाली होती. तर 3 कंपन्यांचा क्रम लक्षात ठेवा. त्याच्या आधी 10वी कंपनी कोणती होती, पीजीसीआयएल. पीजीसीआयएल पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड आहे, 2021 मध्ये 19 मध्ये ऍड झाली होती पीजीसीआयएल.
ती 4 कंपन्या क्रमाने लक्षात राहू द्या, शेवटच्या 4 कंपन्या नुकत्याच ऍड झालेल्या, हे क्रम विचारता जाऊ शकतो. पीजीसीएलचं काम काय होतं तर उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि नॉर्थ ईस्ट असे वेगवेगळे ग्रीड आहेत. ग्रीड म्हणजे काय तर जाळं. आता समजा साऊथ इंडियामध्ये एनर्जी सरप्लस असेल आणि तिकडे उत्तर प्रदेशमध्ये पॉवर कट होतंय कारण तिथं वीज कमी आहे, तर त्यावेळेस काय केलं जातं, ह्या ग्रीड जर त्याला जोडले असतील तर आपल्याला मग तिकडं वीज पोहोचवता येते, जसं पाईपलाईन असते. बुकमध्ये 10 नंबरला एचपीसीएल आहे का? आता काय झालंय माहिती आहे का त्यामध्ये, की 2019ला 2 ऍड झालेले आहेत. दोन्ही पण लिहा, 9 आणि 10 ही खालीवर होऊ शकेल. एचपीसीएल आणि पीजीसीएल हे एकाच दिवशी ऍड झालेले आहेत. हे दोन्ही 2019ला आहे, एकाच वेळी ऍड झालेले आहेत, एकाच दिवशी ऍड झालेले आहेत. त्यामुळे काही पुस्तकात ते खालीवर होऊ शकते. एकाच दिवशी ऍड झाल्यामुळे एखादा 9 एखादा 10 असं होणार आहे. मात्र क्रम मध्ये पीजीसीएल किंवा एचपीसीएल दोन्ही पैकी एक देतील ते क्रम विचारल्यानंतर. ते एकाच दिवशी ऍड झालेले आहेत, लक्षात राहू द्या. आता काही निकष आहेत, महारत्न कुणाला दर्जा द्यायचा, नवरत्न कुणाला द्यायचा आणि मिनिरत्न. आता तुम्ही बऱ्याच वेळा दिसले सरांचं पुस्तक वाचलं असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी, तर तुम्हाला हे निकष माहित आहेत. आपल्याला मात्र पाठ ठेवणं गरजेचं आहे, कारण प्रश्न ह्याच्यावर येणार आहे. तर तुम्हाला महारत्न दर्जा मिळायचा असेल तर आधी नवरत्न दर्जा असणं आवश्यक आहे, हे महत्वाची अट आहे. त्यानंतर किमान सार्वजनिक भागीदारी आता ठरवलेली असेल की सरकारचा जो वाटा आहे तो 50%, 40%, सरकार जी पॉलिसीनुसार ठरवते त्यानुसार सरकारी वाटा त्या कंपनीमध्ये असला पाहिजे, ही दुसरी अट आहे. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये लिस्टेड पाहिजे. आता बघा, शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणं हे सुद्धा एक मोठी गोष्ट आहे, कारण त्यांना जे बाहेरचे मोठे कॅपिटल आहे, म्हणजे जे मार्केट आहे, मार्केट म्हणजे कुठलं मार्केट तर भांडवली बाजार, त्याला आपण कॅपिटल मार्केट असतो म्हणतो, ते सहजपणे उपलब्ध होते. उद्या त्यांना एक्सपांड करायचं असेल काय तर त्याला जी कॅपिटलची गरज आहे ती मार्केटमधनं ते बघू शकतात. आता ज्या छोट्या छोट्या कंपन्या असतील, आता पुण्यामध्ये पण बघा, आता आपण ब्लड चेकअप वगैरे करायला जातो, कृष्णा डायग्नोटिक्स असेल, डायग्नोपेन असेल, अशा मोठ्या मोठ्या कंपन्या तयार झाल्या, त्या सुद्धा शेअर मार्केटवर लिस्टेड आहेत. त्यानंतर डी मार्टनं सुद्धा आयपीओ काढलेला आहे. तर या कंपन्यांना फायदा काय तर एक्सपांड लवकर करू शकतात, त्यांना मोठ्या प्रमाणात कॅपिटल उभं करता येतं. तर त्याला शेअर बाजारात ते लिस्टेड पाहिजेत, 25,000 कोटी रुपयापेक्षा जास्त उलाढाल असले पाहिजे. तर शेअर बाजारात लिस्टेड असलं ना तर अजून एक फायदा काय तर त्यांचा जो व्यवहार आहे, एक उलाढाल किती झाली, म्हणजे तोटा कुठं झाला, म्हणजे मागचा पूर्ण अहवाल त्यांना जाहीर करावा लागतो. त्यामुळं ते लिस्टेड असणं गरजेचं आहे. 25,000 कोटीपेक्षा जास्त उलाढाल. आता हे आकडे आपण लक्षात ठेवूया नंतर. 15,000 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर, सॉरी नेटवर्थ, त्याची जी किंमत आहे ती 15,000 कोटीपेक्षा जास्त पाहिजे. वर्षात उलाढाल 25,000 कोटीपेक्षा जास्त पाहिजे. आणि जो त्याचा नेट प्रॉफिट आहे टॅक्सच्या नंतर, नेट प्रॉफिट म्हणजे टॅक्स वगैरे दिल्यानंतर जो निव्वळ नफा राहतो तो 5,000 कोटीपेक्षा जास्त पाहिजे. आणि त्याचं जे प्रेझेन्स आहे तो इंटरनॅशनल प्रेझेन्स असला पाहिजे. तर इथं 25K, 15K आणि 5K हे लक्षात ठेवा. 25K ऑब्विस काय असणार आहे त्याचं टर्नओव्हर. टर्नओव्हर कधी पण जास्त असतो ना नफ्यापेक्षा. 15,000K काय पाहिजे त्याचा नेटवर्थ पाहिजे, आणि 5K काय पाहिजे त्याचा नेट प्रॉफिट. तर त्याला आपण महारत्न दर्जा देतोय. आता नवरत्न मध्ये येण्यासाठी मिनिरत्न एक दर्जा असणं आवश्यक आहे. आता हे जे वर्गीकरण सुरू केले ते 2014ला सुरू केले ना, हे पण लक्षात ठेवा, तिथे दिले पुस्तकात. मिनिरत्न एक दर्जा असला पाहिजे, उत्कृष्ट किंवा सर्वोत्तम म्हणजे एक्सलंट दर्जा असला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी एक सूत्र काढलेलं आहे, ते 100 पैकी त्याला जर 60+ मार्क पडले तर त्याला नवरत्न दर्जा दिला जातो. मात्र आता हे लक्षात ठेवताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा. जर प्रश्न आला त्यातले काही निकष तुम्हाला माहित असले पाहिजे. त्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी तर प्रतिमानाशी प्रतिमान खर्चाचे 25 गुण कशाला आहेत, निव्वळ नफ्याचे निव्वळ किमतीचे प्रमाण. तुमचं नेटवर्थ ला तुमचं नफा किती आहे. समजा माझं एक हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, मी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली 50 लाख रुपये आणि मला दिवसाचा प्रॉफिट भेटतोय 5,000 रुपये किंवा मग 2,000 रुपये, समजा कॅल्क्युलेशन सोपं होईल. आणि माझी एक चहाची टपरी आहे, त्यात आता ह्याला 50 लाख गुंतवले, चहाच्या टपरीला मी 1 लाख रुपये गुंतवले, तिथे 2,000 रुपये दिवसाला नफा मिळतोय आणि चहाच्या टपरीमधून 1,000 रुपये नफा मिळतोय. मग ते महत्वाचं आहे ना, नेटवर्थ आणि नफा किती आहे ना. जर तुमचा आवडवी कंपनी असेल आणि त्याची जर प्रॉफिट कमी असेल तर मग ते काय कामाचं नाही. त्यामुळं हे जे सूत्र ठेवलंय ते महत्वाचं आहे. तुमचा नफा आणि नेटवर्थ जे आहे, तुमची किंमत किती आहे त्याची, त्याचं प्रमाण काढलं जातं.
त्याच्या प्रतिमानशी खर्चाचे उत्पादनाशी किंवा उत्पादन खर्चाशी प्रमाण, म्हणजे तुमचे एम्प्लॉय किती ठेवले ते परवडतात का. तुम्ही 2,000 रुपये कमवताय आणि तिथं 5 माणसं कामाला ठेवलेत आणि त्यांची पगार 2,500 रुपये होते, तर ते उत्पादन खर्च किती आहे आणि तिथं माणसं किती कामाला आहेत आणि एम्प्लॉयमेंटवर किती खर्च होतोय तो पण काढला जातो. त्याचं ग्रॉस जे प्रॉफिट आहे, आता काही काही ठिकाणी कसं असतं की तुम्हाला टॅक्सेसची 40% द्यावे लागतात, त्यामुळे इथं ग्रॉस प्रॉफिटचा विचार करून कॅपिटलचे प्रमाण काढलं जातं. ग्रॉस प्रॉफिट आणि कॅपिटल म्हणजे 50 लाख रुपये गुंतवलेत आणि प्रॉफिट किती आहे ग्रॉस, तो एक चेक केला जातो. म्हणजे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. निव्वळ नेट प्रॉफिट आहे ते नेटवर्कची त्याचं गुणोत्तर काढलेलं आहे आणि ग्रॉस प्रॉफिट जे आहे ते कॅपिटलशी त्याचं रेशो काढलेला आहे, त्याला 15% गुण दिलाय. नंतर ग्रॉस प्रॉफिटचं जे टर्न ओव्हर आहे त्याच्याशी एक प्रमाण काढलेलं आहे, त्याला 15 गुण दिलेले आहेत. 2-4 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. दोन जरी लक्षात ठेवलं तरी जोड्या लावायला वगैरे आलं तर, जर डीप मध्ये गेला तर हा प्रश्न मेन्सला विचारला जाऊ शकतो. प्रीला शक्यता कमी आहे, मेन्सला जास्त विचारला जाऊ शकतो. मात्र कंबाईनचा गेल्या वर्षीचा जर पेपर बघितला तुम्ही तर तो राज्यसेवेपेक्षा जास्त अवघड होता कंबाईन प्रिलिमचा पेपर, तर काही विचारलं जाऊ शकतंय. त्यानंतर प्रति शेअर मिळकत 10 गुण आहे आणि आंतरराष्ट्रीय कामगिरी किंवा सॉरी आंतरक्षेत्रीय कामगिरी ह्याला 20 गुण आहे. आता आंतरक्षेत्रीय कामगिरी सहज लक्षात राहू शकते, प्रति शेअर तुमचे किती मिळकत आहे ते पण लक्षात राहू शकते. बाकी गुणोत्तर तुम्ही कन्फ्युज होऊ शकताय, पण त्यातले दोन रेशो लक्षात ठेवायचे. 25 मार्काचा आहे तो तर लक्षात असला पाहिजे. नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नेटवर्थ, त्याला 25 गुण दिलेले. ह्याच्यापैकी किती मार्क पडले पाहिजे त्या कंपनीला, 60+. 60+ जर मिळाले तर त्याला मग आपण कशात टाकतोय, नवरत्नामध्ये टाकतोय. त्यानंतर मिनीरत्न 1 आणि मिनीरत्न 2 हे कॅटेगरी काय केलेले आहेत, तर नवरत्नाला जायच्या आधी एक टप्प्याटप्प्याने ते वर जातात कंपन्या. त्यामध्ये मागील 3 वर्ष सतत नफ्यात असली पाहिजे ती कंपनी, सतत नफ्यात, म्हणजे बीएसएनएल सारखी वगैरे चालणार नाही. किंवा आपली एअर इंडिया पण तोट्यात होती, एअर इंडिया विकून टाकली. बीएसएनएल आता विकायच्या लायकीचीच राहिली नाही, कारण घेणार तर पाहिजे त्याला पुढे पण. तर त्यानंतर 30 कोटी रुपयाचा निव्वळ नफा, म्हणजे जसं बंगारमध्ये काढलं जाते तसंच बीएसएनएल विकताना आता त्याचे टॉवर विकले जातील किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर असतील किंवा जे काय माल राहिला असेल आता तो पण विकायच्या लायकीचा राहिला नाही, कारण बीएसएनएल ला आता 5Gचं लायसन वगैरे मिळालंच नाही. ते कसं काय मिळालं नाही, त्याचे जो इतिहास आहे आपल्याला 5 वर्षापासून माहिती आहे. बीएसएनएल कशी कशी कमकुवत होत गेली, आता त्याला लायसन पण 5Gचं मिळालेलं नाही. त्यामुळे ती जी यंत्रणा आहे ती पण जुनी झालेली असणार आहे. 30 कोटी रुपयाचा निव्वळ नफा असला पाहिजे, 3 वर्ष ती सतत नफ्यात असली पाहिजे. नेट प्रॉफिट किती पाहिजे, 30 कोटी, तर त्याला मिनीरत्न 1 असा दर्जा दिला जातो. आता मिनीरत्न 2 साठी काय, तर मागच्या 3 वर्ष सतत नफ्यात असली पाहिजे आणि त्याचं नेट वर्थ आहे तो पॉझिटिव्ह पाहिजे फक्त. आता लिस्ट दिलेले आहे नवरत्न कंपनीमध्ये, काही फक्त वाचून घ्या. हे लक्षात ठेवणं तसं अवघड आहे, मात्र ह्यामध्ये आहे ना, जर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणती महारत्न कंपनी आहे, कोणती नवरत्न कंपनी आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना एक क्लासिफिकेशन करू शकतो की इलेक्ट्रिसिटी म्हणजे पॉवर रिलेटेड किती कंपन्या आहेत आणि पॉवर मध्ये इलेक्ट्रिसिटीसाठी किती कंपन्या आहेत. आता इलेक्ट्रिसिटी रिलेटेड कोणत्या आहेत ते आपण लिहून घेऊ शकतोय. तिथं येल्या आणि तिथं कॅटेगरी करून घ्या. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारला की इलेक्ट्रिसिटी संदर्भात किती आहेत, त्या तर किमान लक्षात असल्या पाहिजे. जर आकडा विचारला तर तो प्रश्न अवघड होईल. टोटल किती कंपन्या आहेत, जर नावं विचारली तर नावं लक्षात असतील तुमच्या. त्यामुळे आकडा एकदा समराईज करून घ्या, म्हणजे पेपरला ह्याच्या बाहेर काय जाणार नाही, कारण इकॉनॉमीचा सिलेबसच छोटा आहे. सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपण काय अडचण येणार नाही. आता ही जी बेल आहे, बेल कंपनी हेवी इंडस्ट्री लिमिटेड आहे. जर बीपीसीएल पेट्रोलियम संदर्भात आहे, सीआयएल नाही, गॅस अथॉरिटी पण नाही. आता यामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात जर आपण गेलो तर कुठली येणार आहे, पीजीसीएल येणार आहे, बरोबर आहे का. त्यानंतर एनटीपीसी जी आहे ती पॉवर जनरेशनची कंपनी आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात पण येते आणि पॉवरच्या संदर्भात पण येते. ही काय जनरेट करते एनटीपीसी, इलेक्ट्रिसिटी जनरेट करते ना. एनटीपीसीचं काम काय, तर वीज निर्मिती करणं. पीजीसीएलचं काम काय, तर ते वितरित करणारं जाळ आहे, त्याच्यावरती काम करते. नंतर आरईसी काय करते, तर ही नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही सुद्धा नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे. तर ह्यामध्ये आपण लिहू शकतो की एनटीपीसी एक आहे, दुसरी काय पीजीसीएल आहे, तिसरी कोणती आरईसी आहे आणि चौथी कोणती पीएफसी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. आता हे 4 कंपन्या त्या इलेक्ट्रिसिटीच्या रिलेटेड आहेत. आता पॉवर मध्ये जर एनर्जीच्या ज्या कंपन्या आहेत किंवा ज्या पेट्रोलियम आणि कोल संदर्भात आहे ते आपण बी मध्ये लिहू शकतोय, पेट्रो प्लस कोल. आता पॉवर किंवा एनर्जी मधले कोणते, तर
बेल येणार नाही त्यामध्ये. बीपीसीएल येईल का? बीपीसीएल येणार आहे ना, भारत पेट्रोलियम, बीपीसीएल. त्यानंतर कोल इंडिया लिमिटेड, सीआयएल. त्यानंतर तिसरी कोणती? गेल. गेलकडे कशाचं काम आहे? तर जे नैसर्गिक वायू आहे ते वितरित करण्याचं काम गेलकडे आहे. त्यानंतर एचपीसीएल. एचपीसीएल ला आपण एचपी म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये. त्यानंतर पुढं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, आयओसीएल. त्यानंतर पुढे कोणते? ओएनजीसी. ओएनजीसीचं काम काय? तर तेल काढणं. ओएनजीसी विदेश म्हणून परकीय देशात पण त्याची एक सबसिडरी स्थापन झालेली आहे. ओएनजीसीचं काम आहे नॅचरल गॅसचे साठे ओळखणं आणि त्याचं उत्खनन करणं. ओएनजीसीचं ते मेन काम आहे. त्यानंतर पुढं सेल नाही येणार त्यामध्ये. ऑइल इंडिया लिमिटेड, जी शेवटची कंपनी 7वी ऍड झालेली आहे, ती ऑइल इंडिया लिमिटेड. जर टोटल जर बघितलं तर 7 आणि 4 11 कंपन्या कशाशी रिलेटेड आहेत? ऊर्जेशी संदर्भात आहे. आपण कोर मध्ये पण बघितलं होतं, कोर इंडस्ट्रीज वगैरे बघताना त्यामध्ये 8 जे काम उद्योग आहेत याला कोर इंडस्ट्री म्हणतात. कुठल्या धोरणानुसार कोर इंडस्ट्री सुरू झालेल्या आहेत? 73च्या धोरणानुसार ती व्याख्या करण्यात आली होती. आणि कोर इंडस्ट्री म्हणजे देशाच्या मूलभूत विकासासाठी महत्वाच्या इंडस्ट्री. त्यामधल्या 5 ज्या इंडस्ट्री होत्या, उद्योग होते, ते ऊर्जा क्षेत्रातले होते. 2 होते ते बांधकाम क्षेत्राशी निगडीत होते, जास्त बांधकाम क्षेत्राशी त्या संबंधित होता. आणि एक खते जो आहे तो शेती क्षेत्रासाठी होता. ते आपण वर्गीकरण तसं लक्षात ठेवलं होतं. तसं जर कॅटेगरायझेशन केलं तर 4 उद्योग आहेत ते विजेशी संदर्भात आहेत, 7 उद्योग आहेत ते एनर्जी किंवा कोल आणि पेट्रोलियमच्या संदर्भात आहेत, आणि 2 उद्योग आहेत ते जे वेगळे राहतात त्याला स्टार करून लक्षात ठेवा. त्यातला आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. आणि दुसरं काय? हे पण ट्रान्सफॉर्मर सारख्या गोष्टी वगैरे तयार करायचं काम करते. इलेक्ट्रिसिटीच्या जवळपास आहे, मात्र हे जे प्रोडक्शनचं काम आहे, वीज निर्मितीचं काम नाही, तर त्याला लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या तयार करण्याचं काम भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड करतं. आणि दुसरं आहे सेल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, सेल. ते 2 वेगळ्या कंपन्या आहेत, त्या आपण लक्षात असू द्या. आता 13 कंपन्यांपैकी काय विचारलं तर माहित असलं पाहिजे. आता नवरत्नाचं कॅटेगरायझेशन वगैरे करायची गरज नाहीये, हे कट करतो मी. आता नवरत्न मध्ये बघा, बेल आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. त्यानंतर कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आहे. आता ही जी कंपनी आहे ती जे वाहतुकीसाठी जे कंटेनर आहेत त्याच्याविषयी काम करते. तुम्ही रेल्वेमध्ये बघा, मालगाडी जी असते ना त्याच्यावरचं कंटेनर तो फिट केलेला असतो. तो कंटेनर उचलून परत ट्रकच्या त्या मागच्या ट्रॉलीवर सुद्धा ठेवला जातो. रोड वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि जे जहाजातनं वाहतूक होते, माल वाहतुकीला कंटेनरचा वापर केला जातो. त्यानंतर इंजिनियर्स इंडिया लिमिटेड आहे. त्यानंतर हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड, हाल, हे विमान उत्पादनाचं काम करते. त्यानंतर एमटीएनएल, बीएसएनएल चा जुळी बहीण म्हणता येईल याला, ह्याची अवस्था तेवढ्यात थोडी चांगली होती. त्यानंतर नाल्को, अल्युमिनियम उत्खननासाठी संदर्भात आहे. नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन, आता ही पीएसओ आहे, जे बिल्डिंग बांधण्यासाठी याला पण कॉन्ट्रॅक्ट मिळतं. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही जे गौण खनिज आहेत किंवा बाकीचे जे छोटे खनिज आहेत त्याच्या उत्पादनासाठी काम करते. त्यानंतर एनएलसी इंडिया लिमिटेड, आता एनएलसी इंडिया लिमिटेड थोडे बघावं लागेल काय. हा, नेव्हिली, नेव्हिली लिग्नाइट कॉर्पोरेशन. नेव्हिली ही आंध्र प्रदेश आणि भारत सरकार आहे जवळपास एकत्रित असणारा उद्योग आहे, कोळसा उत्खननाचं काम करते नेव्हिली. त्यानंतर ऑइल इंडिया लिमिटेड, ऑइल इकडे गेले ना, हे कट करा. हा, हे कट करा, हे चुकून राहिलं माझ्याकडनं कारण नवीन भेटलाय. इथं आता संख्या किती झालेली? 13 झालेली. पुस्तकात पण करेक्शन करून घ्या. पुस्तकात जे 14 दिलाय ना तिथं 13 करा, आणि ऑइल इंडिया लिमिटेड कट करा, ते आता महारत्न मध्ये आलेला आहे. बरोबर आहे.
बेल आली, CCIL आली, EIL आली, इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड, हाल आली, त्यानंतर MTNL आहे, नाल्को आहे, त्यानंतर नॅशनल बिल्डिंग कॉर्पोरेशन आहे, त्यानंतर नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, नेव्हल लिग्नाइट कॉर्पोरेशन आहे. तर हे 12 आहेत, एक कुठली तर बघावं लागेल आपल्याला. RSC आणि PFC पण गेलेले. बाकीची लिस्ट मी तुम्हाला करंट मध्ये अपडेट करून देतो. ह्या कंपन्या खोडा, तुमच्या पुस्तकात खोडण्यासाठी तो तक्ता ठेवलेला आहे. त्या कंपन्या तिथून खोडा नवरत्न मध्ये, कारण ह्या ट्रान्सफर झालेत महारत्न मध्ये ती. हे बाकीचे जे अपडेटेड लिस्ट आहे मी थोडी तुम्हाला सर्च करून देतो. ऍग्री बेस्ड इंडस्ट्रीज जे आहेत, त्याच्या आधी प्रश्न आला होता की सर्वाधिक रोजगार हा कोणत्या उद्योगात आहे. आता आपण पश्चिम महाराष्ट्रात राहणाऱ्या सगळ्या पोरांनी साखर उद्योग लिहिलं होतं, कारण आपल्याला कपड्याचा उद्योग एवढा मोठा दिसत नाही, त्याच्यावर अवलंबून असणारे कापूस वगैरे. आपल्याकडे साखर कारखाने सगळीकडे दिसतात, त्यामुळे बऱ्याच पोरांनी त्यावेळेस 2020 का 21 ला प्रश्न आला होता, साखर उत्तर बऱ्याच जणांनी लिहिलं होतं. तर कापड उद्योग मोठा आहे साखरेपेक्षा. कापड उद्योग, त्यानंतर साखर उद्योग, ताग उद्योग हे महत्वाचे कृषी आधारित उद्योग आहेत. त्यातला आता एक एक करून आपण बघणार आहोत. GDPच्या 2% वाटा असणारा, औद्योगिक उत्पादनात 7% असणारा, तसेच निर्यातीत 11.4% असणारा कापड उद्योग. GDPत किती टक्के वाटा, हे सगळे आकडे लक्षात ठेवा. आता जर विचारलं तर रफली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण ह्याच्या आधी क्रम विचारलेला. अजून जास्त डीप मध्ये गेलं तर 2%च्या आसपास GDPत वाटा आहे. औद्योगिक उत्पादनात 7% वाटा आहे. जे मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यामध्ये 7% वाटा फक्त कापडाचा आहे, आणि निर्यातीमध्ये 11%च्या आसपास वाटा कापडाचा आहे. तो 40 ते 50 दशलक्ष, म्हणजे किती लोकांना रोजगार पुरवतो, 50 लाख लोकांना आसपास तो रोजगार पुरवतोय. रोजगाराच्या बाबतीत रेल्वे नंतर कापड, रेल्वे सगळ्यात जास्त आहे, रेल्वे नंतर कापड उद्योग आहे. देशातला दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे. आता जर विचारलं की सर्वात जास्त रोजगार कृषी आधारित कोण पुरवतात, तर कापड आहे. आणि जर एकूण रोजगाराचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त रोजगार कुठून उपलब्ध होतो, रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळं रेल्वे एक नंबरला आहे, हे लक्षात असू द्या. कापड आणि कपड्याच्या जागतिक व्यापारात भारताचा 5% वाटा आहे. जगाचा जर विचार केला तर भारताचा वाटा किती, 5%. निर्यातीमध्ये भारताचा क्रमांक 6वा आहे, आणि एकूण निर्यातीचा जर विचार केला त्यामध्ये सेवांचा वगैरे विचार केला तर भारत 7वा आहे, आणि वस्तूंचा विचार केला तर 21वा आहे, आणि जर कापडाचा विचार केला तर 6वा आहे. आता हे जास्त डिटेलमध्ये होईल, ते फक्त लक्षात ठेवा. वस्तूमध्ये 21वा आणि निर्यातीमध्ये सेवांच्या 7वा आहे. हे दोन आकडे लक्षात ठेवा, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आता हे 2021-22चा जो आर्थिक पाणीचा अहवाल होता त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की कापड उद्योग 105 दशलक्ष लोकांना अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष पद्धतीने रोजगार पुरवतो. आता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मध्ये जर समजा ते गिरणीच आहे एखादी कापडाची, तिथं काम करणारा वॉचमन असेल किंवा त्याच्या आजूबाजूला जे केटरिंगचं काम करतात त्यांना मेसचा व्यवसाय जे पुरवतात, या सगळ्यांचा विचार केलेला आहे. आर्थिक पाणीची आकडेवारी असली तर 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना तो अप्रत्यक्षपणे रोजगार पुरवतोय कापड उद्योग, हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आता 1854 ला तुम्हाला माहिती आहे की पहिली गिरणी कोणी आणलेली, कावजी नानाबाई दावर. त्याचं नाव काय होतं, बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग मिल. तर ते नाव पण लक्षात असू द्या. आता 1921 पर्यंत मुंबईतील कापड उद्योग हा विकसित झाला होता, कारण त्याचं कारण होतं की ज्यावेळेस पहिलं महायुद्ध झालं त्यावेळेस जास्त चालना मिळाली त्याला. आपण मागे बघितलं की युद्ध आयोग असेल किंवा मग औद्योगिक आयोग असेल किंवा युद्ध साहित्य मंडळ असेल, त्यांनी भारतामध्ये उत्पादन करण्यास प्राधान्य दिलं, आणि त्यातल्या त्यात मुंबईचं वातावरण चांगलं होतं, आजूबाजूला मजुराचा पुरवठा चांगला होता, त्यामुळे 21 पर्यंत तो जास्त विकसित झाला होता. 1947च्या फाळणीपर्यंत 354 कापड गिरण्यापैकी 14 गिरण्या पाकिस्तानात गेल्या. आता मुंबई आणि कराची हे दोन जे ठिकाण आहेत ते जवळपास वातावरण होतं कापड उद्योगासाठी, तिथं पण थोडे अनुकूल वातावरण होतं. तर ते दोन होते ते कापड उद्योगात महत्वाची केंद्र होते. त्यातला कराची जो भाग आहे तो पाकिस्तानमध्ये गेला, आणि 14 गिरण्या पाकिस्तानात गेल्या, तर 380 भारतातच राहिले. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ह्याच्या आधी ज्यूटवर विचारलेला प्रश्न आहे. ज्यूटच्या त्या गिरण्या त्या कुठे गेल्या, बांगलादेशमध्ये. ज्यावेळेस पूर्व पाकिस्तान होता त्या पूर्व पाकिस्तानामध्ये ज्यूटच्या गिरण्या गेल्या, आणि कापड उद्योग हा पश्चिम पाकिस्तानच्या जवळपास आणि पश्चिम भारताच्या जवळपास जास्त स्थिरावलेला होता, आणि ज्यूट उद्योग हा बंगाल, ओडिसा आणि बिहारच्या आसपास होता. तर कापूस पिकवणारा 40% भाग पाकिस्तानात गेला आणि 60% भाग भारतात राहिला. म्हणजे जी गिरण्या आहेत त्या गिरण्या तर आपल्याकडे आल्या, मात्र जो शेतीचा प्रदेश आहे सगळ्यात सुपीक प्रदेश कोणता आहे आपल्या शेतीचा, पंजाब आहे. आणि पंजाबची फाळणी भारताच्या फाळणी सोबत झाली,
आणि त्यातला जो कापूस पिकवणारा 40% भाग आहे तो पाकिस्तानमध्ये गेला. कापड उद्योगाची रचना सध्या त्रिस्तरीय आहे. वरच्या स्तरावर आधुनिक गिरण्या आहेत, मधल्या स्तरावर हातमाग आणि खालच्या स्तरावर लघु उद्योग. आता कापडामध्ये बघा तुम्ही, हातमाग जे असतं ते म्हणजे कॉटेज इंडस्ट्रीमध्ये येतं. हाताने ते चालू केलं जाऊ शकतं, 10-12 लोक सुद्धा तिथं काम करू शकतात, पॉवरची गरज नाही. त्यानंतर इथे यंत्रमाग इचलकरंजीला वगैरे झालेला आहे. यंत्रमागामध्ये यंत्राच्या साह्यानं तो हातमाग चालवला जातो. आणि परत आहे ज्या रेमंड सारख्या कंपन्या आहेत, ज्या विमल सारख्या कंपन्या ज्या मोठ्या हेवी इंडस्ट्रीज मध्ये येतात. तर अशा 3 टप्प्यात आहे. 2000ला भारत शासनाने कापड उद्योगाविषयी नवीन धोरण जाहीर केलं. आता ते धोरण जे आहेत ते वरच्या साईडला लिहून घ्यायचे तुम्ही, जे आपल्याला पाठ करायचे त्या गोष्टी पुस्तकाच्या वरच्या साईडला लिहून घ्यायचे. टेक्सटाईल पॉलिसी, कापड कुठे संपते, कापड संपल्यानंतर लिहून देतो तुम्हाला, सगळं तुम्हाला समराईज करता येईल. कापड उद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी कापूस तंत्रज्ञान अभियान म्हणजे टेक्नॉलॉजी मिशन ऑन कॉटन 2000 मध्ये जाहीर करण्यात आलं. टेक्सटाईल पार्क्स, जसं आपण सेज तयार केले किंवा IT पार्क तयार केले, तसं टेक्सटाईल पार्क सुद्धा तयार करायचे. म्हणजे भारतात लुधियाना असेल, खाली तिरुचिरापल्ली असेल, किंवा महाराष्ट्रामध्ये भिवंडी आणि इचलकरंजी सारखे ठिकाण आहेत, तिथं टेक्सटाईल पार्क तयार करू शकतो, ज्यामध्ये आपण फोकस करून रोजगार निर्मिती करता येईल. तिथं स्पेशलाइज्ड लक्ष देता येईल. 2021-22 अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्यात आली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये PM मित्रा ही योजना लक्षात ठेवा. म्हणजे आता तुम्ही वाचले असेल तर तुम्हाला लक्षात राहील की PM मित्राचं लॉंग फॉर्म काय, तर प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन्स अँड ॲपिरियल पार्क्स. ॲपिरियल्स म्हणजे तयार कपड्याला ॲपिरियल असं म्हणतात. टेक्सटाईल म्हणजे जे आपण त्याला म्हणतो हाडीव कापड म्हणतो गावातल्या भाषेत, ज्याला आपण लूज कापड असतं, ज्याला आपण परत टेलर कडून घेऊन शिवतो. ॲपिरियल म्हणजे डायरेक्ट तयार कपडे असतात. या दोन्हीला एकत्रित करून इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ॲपिरियल पार्क्स, त्यासाठी PM मित्रा योजना आहे. तर हे लक्षात असू द्या. PM मित्रा 2021 ला आलेले आहे. त्यानंतर 7 PM मित्रा पार्क उभारणे प्रस्तावित केलेले आहेत आणि 5 फोकस ठेवलेले आहेत त्यांनी. फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, म्हणजे फायबर म्हणजे काय, तर कापूस असेल तर तो घेऊन यायचं, त्याला फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन, निर्यातीपर्यंतचा व्यवसाय. म्हणजे शेतापासून ते परदेशापर्यंत शेतीमध्ये जो कापूस उभारला जातो तो परदेशात निर्यात केलेल्या कापडापर्यंत त्याचा प्रवास त्यांनी सांगितलेला आहे त्या PM मित्रामध्ये. आता आपल्याला ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत, ज्या परीक्षेला विचारल्या जातील, ते पुस्तकाच्या वरच्या साईडला जी लाईन आहे ब्लू कलरची, तिथं लिहून घ्यायचं आहे. त्यामध्ये बघा, पहिला आकडा टाका, टेक्सटाईल पार्क्स, सॉरी टेक्सटाईल पॉलिसी लिहूया आधी, अँड TMC. TMC म्हणजे काय, TMC म्हणजे काय, टेक्नॉलॉजी मिशन ऑन कॉटन आहे. तर TMC दोन्ही कधी आले, 2000 ला. दुसरा आकडा टाका, एक स्कीम आली होती TUFS, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड स्कीम. आता मी तुम्हाला मागे सांगितलं की बऱ्याच ठिकाणी, आता इचलकरंजी घ्या, सांगली घ्या, किंवा कोल्हापूरचा भाग घ्या, तिथं हातमाग होते. आणि हातमागावरचं जे उत्पादन असायचं ते स्पीड पण कमी असायचं, त्याची इफिशियन्सी पण कमी असायची, आणि जो उत्पादन खर्च आहे तो पण जास्त असायचा. त्यांना जर आपण फायनान्स केलं किंवा त्यांच्यासाठी यंत्रमाग देण्याचा प्रयत्न केला तर मग काय होईल, त्यांना कर्ज द्यावं लागेल, मात्र त्यांच्या टेक्नॉलॉजीचं आहे ते अपग्रेडेशन होईल आणि त्यामध्ये त्यांचं उत्पादन, रोजगार, सगळ्या गोष्टी वाढतील. त्यामुळे TUFS योजना आणली होती 1999 ला. हे टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड स्कीम, बारीक अक्षरात तुम्ही त्याचा लॉंग फॉर्म पण लिहून घ्या, परीक्षेला जर कदाचित आला प्रश्न तर. म्हणजे ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, कापड उद्योगाच्या संदर्भात जर प्रश्न आला तर. टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड स्कीम TUFS कधी आले, 1999 ला आलेले. शॉर्ट मध्ये लिहू शकता, टेक अपग्रेड फंड स्कीम. नंतर PM रोजगार प्रोत्साहन योजना, ही 2016 मध्ये सुरू झालेली आहे. आणि नुकतीच सुरू झालेली योजना कोणती आहे, PM मित्रा.
कधी सुरू झाले? 2021 मध्ये. आता ह्याच्यामध्ये 5 टप्पे जे सांगितलेले आहेत ते पण कदाचित तुम्ही क्रम लक्षात ठेवू शकता. ह्याच्या आधी त्यांनी प्रोसेस विचारली होती. प्रोसेस कशा पद्धतीने होतात, बऱ्याच गोष्टीच्या प्रोसेस विचारलेल्या आहेत. तर ह्यामध्ये त्यांनी प्रोसेस काय सांगितले, तर फॉर्म पासून सुरुवात केलेली आहे. तिथं वरच्या साईडला किंवा तिथंच कुठं तर दुसऱ्या पानावर तुम्ही लिहून घेऊ शकताय. सुरुवातीला काय फॉर्म आहे, फॉर्म म्हणून कुठं जाणार आहे ते फायबर होणार आहे. म्हणजे काय तयार होईल, त्याचा धागा तयार होईल. कापसाचा धागा तयार झाला, धाग्यापासून काय होईल, तो ते कापड तयार करण्यासाठी फॅक्टरीला जाईल. आता फॅक्टरीमध्ये जी कापड तयार होईल त्याचं फॅशन, म्हणजेच काय, वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे तयार होतील. आणि फॅशन पासून परत पुढे कुठे आहे लास्ट टप्पा, तर तो फॉरेन मध्ये म्हणजे निर्यातीपर्यंत जाऊ शकतो तो कापड, जे कपडे येते. फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन, असा जो 5 टप्प्याचा जो 5F चा कार्यक्रम आहे तो PM मित्र अंतर्गत सांगितलेला आहे. आता हे तुमच्या जनरल सेन्स म्हणून पण तुम्हाला समजू शकते की फॅक्टरीच्या आधी फायबर नसणार, फायबर नंतर फॅक्टरी येणार, फॅक्टरी नंतर फॅशन येणार, फॅशन नंतर फॉरेन. त्यात साखर उद्योग. भारत जगातला प्रथम क्रमांकाचा साखर वापरणारा देश आहे आणि उत्पादक देश सुद्धा आहे. वापरणारा आणि उत्पादन करणारा पहिला देश म्हणजे नंबर 1चा देश भारत आहे. इंटरनॅशनल शुगर असोसिएशन 2020च्या अहवालानुसार 2019 मध्ये जागतिक साखर वापरात भारताचा वाटा 14.8% आणि उत्पादनात 17.5%. इंटरनॅशनल शुगर असोसिएशनचा तो अहवाल आहे. प्रत्येक अहवालात ही आकडेवारी कमी जास्त दिसू शकते तुम्हाला. आणि प्रश्न विचारणारा कशावरनं विचारतोय असं बऱ्याच कमीच वेळा ते दिलेलं असतं. आता त्यांनी प्रश्न कुठनं काढलाय, की आन्सर की आल्यानंतर सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणजे काय काय गोष्टी कोर्टापर्यंत गेलेल्या आहेत, तिथं सुद्धा तिथपर्यंत पोरांच्या सर्च चालू असतं की प्रश्न कुठनं आलेला आहे. तर बऱ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या अहवालात आलेला माहित नाही. मात्र ही आकडेवारी थोडी जास्त विश्वासक आहे. इंटरनॅशनल शुगर असोसिएशन जी आकडेवारी प्रदर्शित करतं, कारण भारतानं प्रदर्शित केलेली आकडेवारी भारताच्या पुरती मर्यादित असेल. आपण तिकडचे आकडे कसे घेणार, समजा ब्राझील, क्युबा असेल किंवा मग इकडे चीन असेल, तिथली आकडेवारी ही इंटरनॅशनल शुगर असोसिएशन कडे असते. आणि त्यांनी केलेल्या आकडेवारीनुसार 14%, जो 14.8% म्हणजे 15%च्या आसपास उत्पादन भारतात घेतलं जातं साखरेचं. आणि सॉरी, वापरामध्ये 15% आणि उत्पादनामध्ये आपण किती आहे, 17.5%. आता हे दरवर्षी कमी जास्त होता साखरेचं उत्पादन, दरवर्षी कमी जास्त होतं. ते रफली अंदाज आहे 2020चा आहे. साखर उद्योग हा कृषी उत्पादनावर आधारित आहे आणि कापड उद्योगानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे, हे लक्षात राहू द्या. देशात 4.5 कोटी शेतकरी आहेत आणि 3% लागवड क्षेत्र आहे. 7.5% कृषी उत्पादन ऊस उत्पादनाशी निगडीत आहे. त्यामुळे साखर उद्योगाला महत्व आहे. आणि आपल्या इकडं म्हणजे जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर बऱ्यापैकी शेतीत ऊसाची लागवड केली जाते. भारतात पहिला साखर कारखान्याचा जर विचार केला तर आता तो सरण बिहार इथं आहे. आणि पहिला सहकारी साखर कारखाना 1933 मध्ये आंध्र प्रदेशच्या इटिकोपक्का इथं नरसिंह राजू यांचं नाव तुम्ही क्रांतिकार्यात पण ऐकलं असेल, इतिहासामध्ये ऐकलं ना नरसिंह राजू. तर त्यांनी इटिकोप्पा इथं स्थापन केला होता. महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना बेलापूरला आहे. आणि जो सहकारी साखर कारखाना म्हणतो, विठ्ठलराव विखे पाटील हे सध्याचे महसूल मंत्री आहेत, त्यांच्या आजोबा असतील ते बहुतेक, आजोबाच ना. हा. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात लोणी प्रवरानगर इथं पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला. कधी 49 मध्ये, त्याचं वर्ष पण महत्वाचं आहे. 51 मध्ये ऍक्च्युअल त्याचं उत्पादन सुरू झालं. प्रवरानगर सहकारी साखर कारखाना भारतातला आणि आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना असल्याचे म्हटले. आता त्या अहवालात त्यांनी म्हटलंय, पण ऍक्च्युअली ते कुठला आहे, तो नरसिंह राजूचा इटिकोप्पकाचा आहे पहिला सहकारी साखर कारखाना. त्या पुस्तकामध्ये दोन्ही पण गोष्टी दिलेल्या आहेत. त्या अहवालात किंवा एखाद्या अहवालात हा पहिला दाखवलेला असतो, दुसऱ्या अहवालात दुसरा पहिला दाखवलेला असतो, कारण त्यावेळेस इंटिग्रेशन एवढं नव्हतं आकडेवारीचं. अहवालात वेगवेगळी नावं आहेत. इस्मा इस्मा नावाची भारताची जे शुगर मिल्स आहेत त्यांची असोसिएशन आहे. जशी इंटरनॅशनल असोसिएशन आहे तशीच इस्मा जी आहे ती इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आहे. त्याच्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये भारतात 506 कारखाने कार्यरत होते. नंतर ताग आणि ज्यूट उद्योग 1854 मध्ये कलकत्त्याजवळ रिसरा या ठिकाणी पहिली तागगिरणी सुरू करण्यात आली. ही तुम्हाला माहिती आहे, याबद्दल काय वाद नाही.
नंतर ताग गिरण्याचा पूर्व भारतात भरपूर विकास झालेला आहे. जर आपण पश्चिम भागात साखर कारखाने जास्त आहेत. उत्तर प्रदेश वगळला तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र याच्यामध्ये साखर कारखान्यांच्या संख्येविषयी कायम कॉम्पिटिशन असतं. साखर उत्पादनात जवळचा कॉम्पिटिटर कोण आहे आपला? उत्तर प्रदेश आहे. मात्र आपण जसं जसं खाली जाईल, जसं जसं विश्रुत त्याच्या जवळ जाईल, तसं साखरेचा जो उतार आहे, उतारा म्हणजे काय तर त्या टनापासून किती साखर मिळते, ऊसाचं कन्व्हर्जन किती साखरेत होतं. तर साऊथ मध्ये जसं जाईल तसं कन्व्हर्जन होण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे उतारा 12-13% पर्यंत जाऊ शकतो. विश्रुत त्याच्या जवळ गेल्यानंतर जास्तच गोड असते ते ऊस. आणि वरवर जसं जाईल तसं उत्पादन जास्त जरी असलं तरी उतारा कमी असतो. उत्तर प्रदेशमध्ये 9%च्या आसपास ऍव्हरेज आहे. महाराष्ट्रामध्ये 11%च्या आसपास उतारा आहे. खाली जर गेलं तर 12%च्या आसपास आहे. ऊसाची तुम्ही जाती जर बघितलं तर कोईमतूर इथं संशोधन केंद्र आहे आणि सीओ नावाने असतात ते जाती. बऱ्याच जाती सीओ नावाने असतात. कोईमतूर मध्ये त्याचं संशोधन केलं जातं. तामिळनाडूमध्ये कोईमतूर. तसंच ताग गिरण्याचा जे विकास आहे तो तिकडे झालेला आहे. म्हणजे गंगेच्या आसपासचा जो प्रदेश असेल किंवा सुंदरबनच्या आसपासचा प्रदेश आहे तिथं ताग गिरण्या मोठ्या प्रमाणात, कारण तागाची लागवड तिथं केली जाते. फाळणी पूर्व भारतात ढाका शहराला, ढाका जे शहर आहे त्याला तागाचं मँचेस्टर असं म्हटलं जायचं. मँचेस्टर हे शहर कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. फाळणीनंतर 70% लागवडीचा भाग जो आहे तो भारताला कमवावा लागला आणि तो बांगलादेशमध्ये गेला, पूर्व पाकिस्तान त्यावेळेसचा. वस्त्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात 97 ताग गिरण्या, 71 ताग गिरण्या पश्चिम बंगालमध्ये, 3 बिहार, 3 उत्तर प्रदेश, 12 आंध्र प्रदेश आणि 2 आसाम, 3 ओरिसा, एक त्रिपुरा आणि 2 छत्तीसगड. आपल्याला लक्षात काय ठेवायचंय तर 97 पैकी 71 म्हणजे जवळपास 80%च्या आसपास ज्या ताग गिरण्या त्या फक्त पश्चिम बंगालमध्ये. म्हणजे पश्चिम बंगाल आणि बांगलादेश इथंच त्याचं कॉन्सन्ट्रेशन मोठ्या प्रमाणात झालं होतं. ताग उत्पादनात भारताचा जगात क्रमांक पहिला आहे. तागापासून तयार केलेल्या वस्तूच्या निर्यातीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक बांगलादेशचा आहे. त्यांना जेवढं उत्पादन होतं तेवढं गरज नाही ना त्यांना, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात निर्यात करतात. ताग उद्योग परकीय चलन मिळवून देणारा महत्वाचा उद्योग आहे. 1971 मध्ये भारतीय ताग महामंडळ ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. नॅशनल ज्यूट पॉलिसी 2005 ला जाहीर झाली आणि 2006 ला ज्यूट टेक्नॉलॉजी मिशन हे जाहीर करण्यात आलं. आता ह्यामध्ये तुम्ही 1971 ज्यूट कॉर्पोरेशन असं वरच्या साईडला लिहून घेऊ शकताय, म्हणजे रिव्हिजन करताना हे सोपं जाईल. 2005 ला काय आलं? एनजेपी, नॅशनल ज्यूट पॉलिसी, औषध पॉलिसी बनल्या. नंतर कशाचं शॉर्ट फॉर्म आहे तेच लक्षात राहायचं नाही. एनजेपी आहे, एनजेपी आहे, पण 2005 ला काय तर ती पॉलिसी आहे. त्यानंतर 2006 ला काय तर जसं आपण टीएमसी आलं होतं 2000 ला, टेक्नॉलॉजी मिशन ऑन कॉटन, तसंच ज्यूट टेक्नॉलॉजी मिशन 2006 ला आलं होतं, जेटीएम 2006. त्यानंतर खत आणि सिमेंट उद्योग. आता त्यातला खत आणि सिमेंट हे दोन्ही काय आहेत? कोर इंडस्ट्रीज आहेत. गाभा उद्योगामध्ये त्याचा समावेश केला जातो. तर आता बघा, खत आणि सिमेंट हे दोन्ही जे आहेत ते कोर इंडस्ट्रीमध्ये 1973च्या धोरणामध्ये जे गाभा उद्योग सांगितले होते, त्या 8 गाभापैकी 2 जे आहेत खत आणि सिमेंट हे दोन्ही गाभा उद्योग आहेत. आता खत उद्योग हा शेतीसाठी महत्वाचा आहे आणि सिमेंट उद्योग बांधकामासाठी महत्वाचा आहे. तर खत उद्योगामध्ये बघा, तर भारतात 2021 मध्ये 184 लाख टनाचं उत्पादन झालं होतं. आता उत्पादन किती झालं ह्याच्यावर पण प्रश्न आला होता. दरडोई वापर किती होता ह्याच्यावर सुद्धा महागाई आयोगाने प्रश्न विचारला. आता तो जो प्रश्न आला होता तो अॅग्रोनॉमी मधून आला होता, उद्योगामधून आला नव्हता. खताचा वापर दर हेक्टरी किती केला जातो, दर हेक्टरी भारतात खताचा वापर किती आहे याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर उत्पादन किती आहे ते पण रफली लक्षात ठेवा, कारण तुम्हाला लक्षात ठेवायचे 7-8 उद्योग फक्त, सगळे उद्योग लक्षात ठेवायचे नाहीत. जे विचारले जातात जे सिलेबस मध्ये तेवढेच फक्त बघायचे. एफएओच्या 2020च्या आकडेवारीनुसार खत उत्पादनापैकी 11.5% किंवा 11.2% उत्पादन भारतात झाले उत्पादनाच्या बाबतीत. चीन नंतर भारत दुसऱ्या नंबरवर आहे. आता आपण बघितलं साखरमध्ये आपण 1 नंबरला आहे, तागामध्ये 1 नंबरला आहे, खतामध्ये 2 नंबरला आहे, चीन 1 नंबरला आहे. जागतिक खत वापरासाठी भारताचा वाटा किती आहे? भारताचा 18% आहे. आणि वापराच्या बाबतीत सुद्धा चीन नंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे उत्पादन आणि वापर दोन्हीमध्ये पण दुसरा आहे. पहिला खत कारखाना 1904 ला राणीपेठ तामिळनाडू इथं उभारला गेला. भारतातला पहिला हिंदी नाही तर सिंद्री आहे. पहिला मोठा खत कारखाना तो सिंद्री झारखंड इथं उभारण्यात आलाय. मात्र तो 1951 मध्ये उभारण्यात आला असून 2002 ला तो बंद करण्यात आलेला आहे. आता ती एक अणुभट्टी बंद करण्यात आली होती, अप्सराच का? ते अणुभट्टी बंद कधी करण्यात आली ह्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता.
तर हे पण लक्षात ठेवा. तर 1951 ला जे उभारण्यात आणलेला सिंद्रीचा कारखाना आहे तो 2002 ला बंद करण्यात आलेला आहे. आता लोह पोलाद म्हणजे स्टील इंडस्ट्री सुद्धा कोर मध्ये येते. देशात जे औद्योगिकरणाचा पाया घालणारा लोह पोलाद उद्योग आहे, कारण मशिनरीज ज्या लागतात इतर उद्योगाला त्या स्टील पासून तयार केलेल्या असतात. स्टील म्हणजे मी मागे पण काल पण सांगितलं तुम्हाला, स्टील म्हणजे आपल्या घरात जे ग्लास असतं ते आपण बोलीभाषेत स्टीलचं म्हणतो, पण ते स्टील नाही आहे, ते स्टेनलेस स्टील आहे. स्टील म्हणजे जे बार आहेत, जे आपण सळ्या वापरतो बांधकामात किंवा जे लोखंडापासून बनवलेल्या मशिनरी आहेत ते स्टील आहे. स्टील मध्ये आयन आणि कार्बन असतं. स्टेनलेस स्टील मध्ये निकल क्रोमियम आयन कार्बन हे मिक्स केलेलं असतं. स्टेनलेस स्टील वेगळं आहे आणि स्टील वेगळं आहे. स्टील गंजतं, स्टेनलेस स्टील नाही गंजत. तर तो फरक लक्षात असू द्या. आता पोलाद हा उद्योग पायाभूत उद्योगामध्ये येतोय. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोह खनिजाच्या खाणी आहेत. कोळसा आणि लोह खनिज जवळपास आसपासच सापडतो तो. मात्र लोह पोलाद उद्योगासाठी जो लागणारा कोळसा आहे तो कोकिंग कोल आयात करावा लागतो. आता कोळशाचे बघा ग्रेड आहेत, चौथा, तिसरा, दुसरा, पहिला. जो आपल्याला वीज निर्मितीसाठी लागतो तो हलक्या दर्जाचा असतो, तो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र जे इंडस्ट्रीसाठी लागतो कुकिंग कोल, त्याच्यामधून धूर कमी निघतो आणि त्याचे जे कॅलोरिफिक व्हॅल्यू असते, म्हणजे कोळसा 1 किलो जाळल्यानंतर जी उष्णता मिळते ती उष्णतेसाठी कुकिंग कोल चांगला असतो. आणि कुकिंग कोल भारतात कमी सापडतो. आपल्याकडे हलक्या दर्जाचं कोळसा मोठ्या प्रमाणात आहे आणि चांगल्या दर्जाचं खूप कमी प्रमाणात जम्मू काश्मीरच्या आसपास मिळतो. त्यामुळं कुकिंग कोल कोळसा आहे तो आयातीवर आपण अवलंबून आहे. 1870 मध्ये पहिला लोह पोलाद उद्योग बंगाल आयर्न वर्क्स या नावाने कुल्टीमध्ये स्थापन झाला. गेल्या वर्षी जोड्या लावायला विचारलेला प्रश्न आहे हा. इतर सुद्धा कारखाने दिले होते आणि तिथं गावाची नावं विचारली होती. तिथं आपल्याला राज्य माहित नाही, गावाचे नाव कसं लक्षात राहते. तर कोलकाता, कुल्टी अशी गावाची नावं दिली होती. तर काही तर माहित असली पाहिजे आपल्याला, जेणेकरून आपण इलिमिनेशन न उत्तरापर्यंत पोहोचू शकू. 1907 मध्ये टिस्को हा पहिला मोठा लोह पोलाद उद्योग जमशेदपूरला सुरू करण्यात आला. त्याच्याजवळ आता टाटा नगर पण नाव झालेलं आहे. तिथलं जे कॉर्पोरेशन असेल त्याचा जो सगळा खर्च आहे तो स्वतः टाटा कॉर्पोरेशन मार्फत किंवा टाटा कंपनी मार्फत केला जातो. तिथे वीज असेल, रोड असेल किंवा जे पायाभूत सुविधा सगळ्या टाटा कंपनीतर्फे उभारण्यात येतात. त्यानंतर 1919 मध्ये इस्को इंडियन आयर्न अँड स्टील कंपनीचं बन पुणे इथं उभारणी करण्यात आली. हे बर्नपूर असेल, जमशेदपूर असेल, ही नावं लक्षात ठेवा, जोड्या लावायला विचारली जाऊ शकतात. आता वरचे सगळे उद्योग होते ते खासगी क्षेत्रातले होते. सार्वजनिक स्तरावर चाललेला पहिला कारखाना जो आहे तो विश्वेश्वरय्या लोह पोलाद वर्क्स भद्रावतीला विश्वेश्वरय्या यांच्या नावाने लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला होता. भारतात 2 कंपन्या सध्या लोह पोलाद उद्योगात अग्रेसर आहेत. पहिली सार्वजनिक कंपनी कोणती आहे? सेल. रेल्वेचे जे सगळे रूळ आहेत त्या रुळाच्या साईडला पण सेल असं लिहिलेलं असतं, किंवा जे मोठ्या मोठ्या पुलासाठी जे स्टील वापरलं जातं त्याच्यामध्ये पण सेल येतं. सेलचं स्टील चांगल्या क्वालिटीचं. आणि दुसरी म्हणजे टाटा स्टील. आता जर आपण आपल्याकडे बघितलं तर अजूनही कुठला आहे, इकडं रायगडला वगैरे, कोल्हापूरला वगैरे कंपनी आहेत. त्यामध्ये महत्वाची कुठली कंपनी आहे महाराष्ट्रातली? जिंदाल. जिंदाल स्टील पण मोठे, पण जर पूर्ण भारताचा विचार केला तर सेल आणि त्यानंतर टाटा स्टील आहे. आता आपलं उत्पादन जे होतं ते 105 मिलियन टन परत खूप पोचलं होतं. सेल कंपनीचं उत्पादन 15 मिलियन टन आणि टाटा स्टीलचं 13 मिलियन टन होतं. आता सेलची स्थापना कधी झालेली? 1974 ला. लोह पोलादमध्ये उत्पादन विकास रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणाऱ्या सुद्धा कंपनी आहे. पंचवार्षिक योजनामध्ये स्थापन झालेल्या ज्या कंपन्या होत्या, बिलाई, दुर्गापूर, रुरकेला, बोकारो, बर्नपूर, सलेम, आपण ते पंचवार्षिक योजनेमध्ये त्याचा क्रम बघणार आहोत. त्या सगळ्या एकत्रित केल्या आणि त्याची पॅरेंट कंपनी तयार केली सेल. त्या कंपनीच्या मालकी अंतर्गत या सगळ्या कंपन्या सबसिडियरी म्हणून अस्तित्वात आल्या. पण त्यांचं जे लिगल एंटिटी आहे ते एकच झाली, सेल. सेल काय करेल आता? कोऑर्डिनेशन करायला त्याला सोपं जाईल. रिसर्च डेव्हलपमेंट किंवा टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन करण्यासाठी आता ती म्हणजे एक कंपनी असेल तर ती सोयीचं होणार होतं. त्यामुळे सेल स्थापन करण्यात आली. त्यानंतर जी इस्को होतं वरचं, ती खासगी कंपनी म्हणून स्थापन झाली होती. त्याचं सुद्धा राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 1976 ला ते सेलच्या अंतर्गत आणली गेली. सेलनं महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेट लिमिटेड तसे विश्वेश्वरय्या लोह पोलाद वर्क्स हे सुद्धा त्याच्या अंडर घेतलेले आहेत. आणि महाराष्ट्र इलेक्ट्रो स्मेल्टर जी कंपनी होती ती वेगळी स्थापन केली होती, ती सुद्धा गव्हर्नमेंटचीच होती. विश्वेश्वरय्या सुद्धा गव्हर्नमेंटचीच होती. मात्र या दोन्ही कंपन्यांना सेलनं त्याच्या अंडर घेतलेला आहे. आणि सेल आता एक सगळ्यात मोठी आणि एकमेव अशी कंपनी स्टीलची ती त्याच्या अंतर्गत सगळ्या आता गव्हर्नमेंटच्या कंपन्या जवळपास आता त्यांनी अधिग्रहण केलेले आहेत. तर शासनाने लोह पोलाच्या आधुनिकीकरण विकासासाठी 2005 मध्ये राष्ट्रीय लोह पोलाद धोरण जाहीर करण्यात आलं होतं, नॅशनल स्टील पॉलिसी. आता तुम्हाला एकत्रित करून सुद्धा जोडायला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे
ज्यूट पॉलिसी कधी आहे, कॉटन पॉलिसी कधी आहे, स्टील पॉलिसी कधी आहे, उद्योगाच्या सगळ्या पॉलिसीज एकत्रित करू. तर ही नॅशनल स्टील पॉलिसी कधीची आहे? 2005 लक्षात ठेवा. लोह उद्योग निर्मितीत आत्मनिर्भर होणे आणि उत्पादनात लक्षणीय वाढ करणे यासाठी 2017 मध्ये केंद्र सरकारने सुधारित राष्ट्रीय लोह करार धोरण 2017 जाहीर करण्यात आलं होतं. 5 नंतर दुसरं धोरण कधी जाहीर झालंय? 2017 मध्ये. त्यावेळेस तुम्ही इथं वरच्या साईडला नॅशनल स्टील पॉलिसी लिहा. त्यावेळेस असं एका बाजूला लिहायचं नॅशनल स्टील पॉलिसी मध्ये इथं 2005 लिहा आणि लगेच असं डॅश करून 2017 हे असं जे चिन्ह आहे दोन आणि हे काय असं सुधारित गोष्टीसाठी लिहा, अपग्रेड झालेले किंवा नवीन पॉलिसी आलेले 2005 आणि नवीन 2017चे. नंतर वर्ल्ड स्टील ऑर्गनायझेशन, जसं इंटरनॅशनल शुगर मिल असोसिएशन होतं तसंच वर्ल्ड स्टील ऑर्गनायझेशन आहे. त्यानं दिलेल्या आकडेवारीनुसार 2021 या वर्षात चीन नंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे स्टीलमध्ये. चीन नंतर भारत दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश आहे. जागतिक मोठ्या 10 लोह पोलाद उत्पादन कंपन्यांमध्ये अग्रेसर असणार आर्सेलर मित्तल दुसरा क्रमांक आणि टाटा स्टील 10वा क्रमांक आहे. आणि मित्तल इंडस्ट्रीज हे बाहेर सुद्धा आहे. मित्तल इंडस्ट्रीच्या कंपन्या म्हणजे जिंदाल मित्तल हे इंटरनॅशनल प्रेझेन्स असणाऱ्या कंपन्या. या यादीत सेल 20व्या क्रमांकावर आहे. म्हणजे भारतातील आर्सेलर मित्तल यांच्या मालकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या दुसऱ्या नंबरवर येतात उत्पादनामध्ये. टाटा स्टील 10व्या नंबरला आणि सेल 20व्या नंबरला आहे. आता भारतामधील लोह पोलादाची निर्यात 18.3 मिलियन टन झाली होती. देशी लोह पोलादाची मागणी 11% वाढली आणि रशिया युक्रेन युद्धामुळे सुद्धा लोह पोलादाची मागणी वाढली होती. आता आधीच्या काळात आहे ना साऊथ कोरिया जपान हे स्टील मध्ये पुढे होते, भारत त्यांच्या खाली होता. आता भारत चीन नंतर दुसऱ्या नंबरला आलेला आहे. आता ते असोसिएशनचा अहवाल सुद्धा महत्वाचा आहे. WTO वेगळं सांगणार, या असोसिएशन वेगळं सांगणार. नंतर जे आपलं उद्योग मंत्रालय असेल, कॉर्पोरेट आणि इंडस्ट्री मिनिस्ट्री असेल, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, ती वेगळी आकडेवारी सांगणार. मात्र आपण एका आकडेवारीनुसार घेतोय. आता ही आकडेवारी जास्त महत्वाची काय, तर आपल्याला चीनच्या स्टील प्रोडक्शनची किंवा साऊथ कोरिया जपानच्या स्टील प्रोडक्शनची तुलना करायची. त्यामुळे भारतातल्या एखाद्या संस्थेपेक्षा इंटरनॅशनल संस्था जास्त विश्वासार्ह असणार आहे त्या बाबतीत. कारण आपल्या भारतातल्या संस्थेकडे ते आकडे येणार आहेत, त्यांना ते आकडे मिळवणं सहज आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आकडेवारी असेल तर एखादी आंतरराष्ट्रीय संस्थेची आकडेवारी पाठ करायची. आणि आयोग विचारताना पण आंतरराष्ट्रीय संस्थेची आकडेवारी विचारतात. नंतर लघु उद्योग मध्ये बघा स्मॉल स्केल इंडस्ट्री. आता हे जे उद्योग आहेत त्यांचं जरी जीडीपी मध्ये वाटा कमी असला तरी पण रोजगार निर्मितीमध्ये हे जास्त ओळखले जातात. त्याला एम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह इंडस्ट्री म्हणतो आपण लघु उद्योगाला. कारण लघु उद्योग असतील किंवा कॉटेज इंडस्ट्रीज असतील ज्याला आपण कुटीर उद्योग म्हणतो, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार तयार केला जातो. अर्थव्यवस्थेत लघु उद्योगांना महत्व जास्त का दिलेलं आहे, तर रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. संतुलित आर्थिक विकास, समजा मराठवाड्यामध्ये पायाभूत सुविधा कमी आहेत, रोड बेड नाहीत. आता तुमच्यापैकी काही जण असतील, मात्र जर संभाजीनगरचा भाग सोडला तर खाली रोडचं कन्स्ट्रक्शन एवढ्या चांगल्या पद्धतीने झालेलं नाही. तिथे विजेची पण कमतरता आहे. त्यामुळं टाटा स्टील सारख्या कंपन्या तिथे जात नसतील, मात्र जे लघु उद्योग आहेत ते तिथं स्थापन होऊ शकतील. त्यामुळं जे बॅलन्स्ड इकॉनॉमिक ग्रोथ आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाचे लघु आणि सूक्ष्म उद्योग आहेत. ग्रामीण क्षेत्रापर्यंत औद्योगिक विकास पाजरण्यासाठी लघु उद्योग महत्वाचे माध्यम आहेत. आता बघा छोटी जी गाव असतील म्हणजे ज्याला तालुक्याच्या जवळ असणारी गाव तिथं सुद्धा MIDC स्थापन केली जाते. तिथं पहिला प्लॅन्ट हा पाण्याच्या बॉटलचा वगैरे असतो. आपल्या गावात छोटं गाव जरी असलं तरी तिथं पाण्याचा प्लॅन्ट तयार झालेला आहे. मग त्यानंतर पापड उद्योग असेल, लोणची उद्योग असेल, जे कुटीर उद्योग आहे. त्याचा लघु उद्योगाची व्याख्या काय, तर लघु उद्योग हा शब्द केवळ वस्तू उत्पादनच नव्हे तर सेवा उत्पादनासाठी देखील वापरला जातो. त्यामुळे उद्योगांना उद्योग म्हणण्यापेक्षा उपक्रम असं म्हटलं जातं. सूक्ष्म उपक्रम मंत्रालय, तुम्ही आता नारायण राणेकडे जाते मंत्रालय. उपक्रम हा शब्द का वापरला जातो, उपक्रम हा शब्दामध्ये उद्योगामध्ये फक्त वस्तू येईल, पण उपक्रमामध्ये काय येणार आहे, सेवा पण येणार आहे. त्यामुळे उपक्रम हा शब्द वापरला जातो. 2006 मध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम कार्यक्रम किंवा कायद्यान्वये या उपक्रमाचे 3 प्रकार पाडलेले आहेत. हे प्रकार त्याच्या भांडवली गुंतवणुकीच्या आधारित आपण आधीच बघितले. ते वस्तू उपक्रम सेवा उपक्रमासाठी हे निकष वेगळे आहेत. आता वस्तूसाठी वेगळे निकष ठेवले त्याने आणि सेवासाठी वेगळा निकष ठेवलाय. जर समजा तुम्हाला एखादी पर्यटन किंवा ट्रॅव्हल एजन्सी उघडायची तर तुम्हाला भांडवल कमी लागणार आहे, बरोबर आहे का. पण समजा एखादा प्लांट प्रोडक्शनसाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकायचा आहे, साधा तुम्हाला प्लास्टिकच्या पिशवीवर बंदी. आता पेपरच्या कॅरी बॅग असतात, पेपर बॅग,
त्याचं प्रोडक्शन युनिट टाकायचं, त्याला जास्त भांडवल लागणार आहे, बरोबर आहे का? त्यामुळं त्याचं जे वर्गीकरण आहे भांडवलाचं वगैरे, तर त्याचे निकष वेगळे ठेवलेले आहेत. सेवासाठी वेगळ्या, वस्तूसाठी वेगळ्या. आता 13 मे 2020 ला ज्यावेळेस कोरोना जास्त होता, त्यावेळेस सरकार बी आर्थिक विवंचनेत आणि बर्डन मध्ये होतं. त्याने आत्मनिर्भर योजनेची घोषणा करण्यात आली. सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांच्या व्याख्या बदलण्याची त्यावेळेस घोषणा केली होती. 1 जून 2020 ला नवीन व्याख्या गॅझेटमध्ये प्रकाशित केल्या. 1 जून 2020 पासून नवीन वर्गीकरण लागू केलेलं आहे. आता नवीन वर्गीकरणानुसार आपण ते लिहून देतो मी तुम्हाला. त्यामध्ये 3 बदल काय केलेले आहेत, तर वस्तू आणि सेवा उपक्रमासाठी निकष सारखेच केलेले आहेत. भांडवली गुंतवणुकीची मर्यादा वाढवलेली आहे आणि टर्नओव्हर ही मर्यादा नवीन निकष त्यामध्ये वाढवण्यात आलेला आहे. आता लघु उद्योगासाठी जे निकष दिलेले आहेत ते पुस्तकात दिलेले आहेत. 2020 पासूनचे लक्षात ठेवा. आधीचे जर लक्षात ठेवलं तर कन्फ्युजन होऊ शकते. आधी नवीन पाठ करा, मग जुने लक्षात ठेवा. नवीनचा जर विचार केला, हे प्रश्न आधी येऊन गेलेला आहे. जुने जे निकष आहेत ते 2019च्या मेन्स मध्ये हा प्रश्न आलेला होता. कदाचित नवीन निकषवर यावर्षी प्रश्न येऊ शकते. सूक्ष्म म्हणजे मायक्रो, जे मराठीत करतायत त्यांनी मायक्रो लिहा. सूक्ष्म मध्ये भांडवल आणि गुंतवणूक. भांडवल 1 कोटी पर्यंत आणि उलाढाल, सॉरी, भांडवल आणि गुंतवणुकीपेक्षा उलाढाल लिहायला पाहिजे ते. कॅपिटल आणि टर्नओव्हर लिहितो म्हणजे जास्त अजून बरं पडेल, ते लक्षात ठेवा. कॅपिटल, टर्नओव्हर, इथं मायक्रो म्हणजे काय, सूक्ष्म. मायक्रोसाठी कॅपिटल किती सांगितलं, तर 1 कोटी पर्यंत जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर ती कशी देणार आहे, मायक्रो मध्ये येणार. मग त्यामध्ये उपक्रम असेल, तो सर्व्हिस सेक्टर मध्ये असू दे किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये असू द्या, त्याची जी उलाढाल आहे ती 5 कोटी पर्यंत पाहिजे. त्यानंतर लघु म्हणजे स्मॉल, स्मॉल इंडस्ट्रीसाठी 1 ते 10 कोटी पर्यंत असेल तर त्याला आपण स्मॉल इंडस्ट्री म्हणतो. आणि त्याची जी टर्नओव्हर आहे तो 5 ते 50 कोटीच्या दरम्यान. तर मध्यम जे उद्योग आहेत त्यामध्ये 10 कोटी ते 50 कोटी. आणि जे टर्नओव्हर आहे ते 50 ते 250. आपण मागच्या ह्याच्यामध्ये पण बघितलंय, मागच्या तक्त्यात पण बघितलं होते, उद्योगामध्ये बघितलेलं आहे. तेच क्लासिफिकेशन आहे, पण महत्वाचं आहे. आता नवीन आल्यामुळं विचारण्याची शक्यता जास्त आहे. 1 कोटी, 1 ते 10 कोटी आणि 10 ते 50 कोटी. इकडं 5 ते 50 आणि 50 ते 250. 250 पेक्षा जास्त असेल तर मग ते हेवी मध्ये जातं, आणि इथं 50 कोटी पेक्षा जास्त कॅपिटल असेल तर ते मोठ्या उद्योगामध्ये जातं, हेवी इंडस्ट्रीमध्ये जातं. अवजड मंत्रालय वेगळीकडे आहे आणि मेस्मे वेगळीकडे आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. हे वर्गीकरण जरी दिलं असेल तरी तुमच्या हाताने तुम्ही लिहून ठेवा वरच्या साईडला, कारण आपण जेवढं लिहिलेलं आहे ते रिव्हिजन मध्ये जी फ्लॅश मेमरी आहे तुमची, म्हणजे फोटो मेमरी असेल किंवा पानं पलटताना वगैरे ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करता त्यावेळेस या गोष्टी चांगल्या लक्षात राहतील. आता कॉटेज इंडस्ट्री म्हणजे काय, तर जे घरात स्थापन केले जाऊ शकतात लघु उद्योगच आहेत ते. कुटीर उद्योग स्वतःच्या घरात किंवा लघु उद्योग स्वतंत्र जागेत चालवले जातात. कुटीर उद्योग स्वतःच्या घरात असतात, लघु उद्योग वेगळ्या जागेत असतात. कुटीर उद्योग म्हणजे जसे हातमाग, रेशीम उद्योग, विडी तयार करणे. आता सोलापूरचे जे त्यांना माहित असेल, तिथं बऱ्याच घरात विडीचा व्यवसाय चालतो. विड्या तयार करून त्या दिल्या जातात, ते गोळा करणारे येतात. त्यानंतर हस्तकला वस्तू, लाकूड काम, लोकरी कपडे, लघु उद्योग, ह्यामध्ये लोकरी कपडे सुद्धा घरात विणले जातात. आणि लघु उद्योग म्हणजे काय, तर आता स्पेअर पार्ट वगैरे तयार करायचं काम असेल, रबर, काचेच्या वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू किंवा स्मॉल इंजिनिअरिंग गुड्स असेल तर ते सगळं लघु उद्योगामध्ये येतं. आता मंडळाची स्थापना 1949 ते 54 दरम्यान करण्यात आलेली आहे. हे पण आपण वेगळीकडे लिहून घेऊया.
मागे एक लिहून द्यायचं राहिलं तुम्हाला राष्ट्रीयकरणाचं. कोळसा राष्ट्रीयकरण ते लिहायचं राहिलं. कोळसाचं काढा. लोह पोलादच्या नंतर कोळसा आहे ना, कोळसा ह्याच्यामध्ये ऍडच केला नाही. कोळसा राहिला आहे. कोळशाविषयी थोडी माहिती लिहून घ्या. लोह पोलादच्या तिथं कोळसा दिलाय बा तुम्हाला खाली. तिथं फक्त राष्ट्रीयकरण, सीएल ची स्थापना वगैरे तेवढं फक्त लिहून घेऊया आपण. कोळशासाठी राष्ट्रीयकरण कायदा. कोळशावर कुठला पिक्चर आला होता? ते आता आलाय म्हणजे कोळशाच्या खाणीवर. नवाजुद्दीन हे राष्ट्रीयकरण त्यामध्ये दाखवलेलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचा आहे. गँग्स ऑफ वासेपूर. गँग्स ऑफ वासेपूर मध्ये त्यांनी राष्ट्रीयकरणाच्या आधीची परिस्थिती, राष्ट्रीयकरणाच्या नंतरची परिस्थिती सांगितली होती. 1900 धनबाद जिल्हा तिथं जास्त कोळशाचं एकदम कॉन्सन्ट्रेशन झालं होतं. राष्ट्रीयकरणानंतर तिथली कशी परिस्थिती बदलली त्याच्यावर सांगितलं होतं. आता राष्ट्रीयकरण 2 टप्प्यात झालं होतं. त्यातला जो पहिला टप्पा होता, सुरुवात झाली होती, कायदा 1973चा आहे. राष्ट्रीयकरणाचा कायदा 1973चा आहे. पण पहिला जो टप्पा होता राष्ट्रीयकरणाचा त्याच्यामध्ये 1971-72 ला कोकिंग कोल याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि 1973-74 मध्ये नॉन कुकिंग. आता यात तर तुम्हाला अंदाज आला असेल, कुकिंग चांगला आहे का नॉन कुकिंग कोळसा चांगला असतो? कुकिंग कोळसा चांगला असतो, चांगल्या ग्रेडचा आहे. नॉन कुकिंग 73-74 ला परत त्याचं पण राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर हे लक्षात असू द्या. बाकी तर तुम्हाला माहिती आहे की राणीगंज बीरभूम प्रदेशात कोळसा शोधण्यासाठी आपला वॉरेन हेस्टिंग गेला होता. म्हणजे वॉरेन हेस्टिंगने प्रयत्न केला होता. चीन नंतर भारत कोळशामध्ये पण दुसरा आहे. आता आपण कंपन्याकडे येऊया. लघु उद्योगाच्या ज्या कंपन्या आहेत, आता मी त्या सलग तुम्हाला लिहून देतोय. जागा कुठे आहे? आता इथं तुम्ही एक ट्रिक पण लक्षात ठेवू शकता. आधी आपण इथं लिहून घेऊया 1949. ट्रिक वरच्या साईडला परत लिहितो, तुम्हाला चांगले वाटेल तर तुम्ही लक्षात ठेवा. इथं रेशीम महामंडळ आहे. नंतर 1952 ला काय? हातमाग आहे. हातमाग वरच्या साईडला थोडी जागा ठेवा. इथं वर जी लाईन आहे इथं थोडी जागा ठेवा. इथं ट्रिक लाईन. त्यानंतर 1953 ला सुती किंवा त्याला आपण खादी म्हणतो, खादी ग्रामोद्योग. तर 1954 ला कथिया. कथिया म्हणजे काय? कॉयर. ते आपल्या शर्टाच्या कॉलर मध्ये वगैरे असतं कॉयर, कथिया. त्यानंतर सिडो या कंपनीची स्थापना झाली 1954 ला. नंतर केव्हीआयसी 1957 ला. केव्हीआयसी आता केव्हीआयसी हे कमिशन आहे. सॉरी इथं लिहिताना जरा चुकलं. आय आय केव्हीआयसी
ही कॉर्पोरेशन आहे. कमिशन आहे. खादी आणि विलेज इंडस्ट्री कमिशन. नाहीतर हे मराठीत लिहिलं तरी पण चांगलं होईल. इंग्लिश मध्ये तेवढं मोठं लक्षात राहणार नाही. हे कसं तयार झालंय, तर याचं रूपांतर झालंय. मंडळ होतं ना आधीचं, त्याचं आयोगात, आता आयोगात रूपांतर. खादी व ग्रामोद्योग मंडळ जे होतं त्याचं खादी व ग्रामोद्योग आयोगात रूपांतर करण्यात आलं 1957. आता इथं तुम्ही लिहू शकता रेशमा हाताने सूत कातते. आता हे जर ट्रिक लक्षात ठेवली तर क्रम तर किमान लक्षात राहील तुमच्या. त्यामध्ये 49, 52, 53 आणि 54 हे महत्वाचे आहेत. नंतर मेस्मे बोर्ड 2000चा आहे. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस बोर्ड हा 2000चा आहे. हे पुस्तकाच्या वरच्या बाजूला लिहून घ्या. जरी सरांनी तिथं खाली दिलेला आहे तरी पण असं ते विखुरलेलं आहे सगळीकडे. ते एका स्नॅप मध्ये लक्षात आलं पाहिजे तुमच्या, त्यामुळे ते वरच्या साईडला लिहून घ्या. आता रेशीम महामंडळ काय काम करेल, तर नावानुसार रेशीम उद्योगात प्रोत्साहन देणे, नियोजन करणे, निर्यात वाढवणे, हे सगळं बोलबच्चन तुम्हाला माहित असेल. ते आपण कॉमन सेन्स लिहू शकतो. हातमाग मंडळ काय करायचं, हातमागाला प्रोत्साहन देत असेल ते हातमाग उद्योगास प्रोत्साहन, नियोजन, निर्यातीत प्रोत्साहन. त्यानंतर सूत आणि खादी ग्रामोद्योग काय, तर खादीसाठी तेच काम करत असेल. कथ या कॉयरच्या प्रोडक्शनसाठी काम करते. आता राहतं सिडो. सिडोवर आणि एनएसआयसी वर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. सिडो आणि एनएसआयसी आयोगाचा फेवरेट, ते दोन हे तुम्ही मागचे पेपर काढून जर बघितलं तर आलटून पलटून प्रश्न आले. सिडोचं काम काय आणि एनएसआयसीचं काम काय, ते दोन्हीची कामं फक्त लक्षात ठेवा. एक मार्क फिक्स आहे. दरवर्षी याच्यावर प्रश्न आलेला आहे सिडो आणि एनएसआयसीच्या कामावर, तर तेवढं लक्षात ठेवायचं फक्त. त्या वरच्या साईडला सिडो आणि एनएसआयसीचं दिलेलं आहे वेगवेगळं. सिडोची स्थापना 1954 ला आहे आणि एनएसआयसी ची 1955 आहे. आता स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन आहे आणि ही स्मॉल नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन आहे आणि ही स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे. एक ऑर्गनायझेशन आहे, एक कॉर्पोरेशन आहे. तर लघु उद्योगांचा सक्रिय सहभाग, समन्वय, मदत. आता सिडोच्या तिथं तुम्ही डायरेक्ट तुमच्या भाषेत 4-5 ओळीतच फक्त लिहू शकताय. निर्यात वरच्या साईडला लिहा सिडो. सिडो असेल या सिडो दुसऱ्या पानावर. स्थापनाला 1954 आणि तिथे खाली फक्त 4-5 ओळी लिहा. निर्यात, सॉरी 4-5 शब्द लिहा. निर्यात, प्रोत्साहन, संशोधन आणि आयपीआर म्हणजे काय, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. ह्याच्यामध्ये सिडो काम करते. आणि एनएसआयसी जर घेतलं एनएसआयसी, तर हे तंत्रज्ञान, वित्त, यंत्र पुरवणे आणि मार्केटिंग. आता डेव्हलपमेंट मध्ये कशासाठी डेव्हलपमेंट आहे, तर रिसर्च डेव्हलपमेंट, आयपीआर आणि निर्यातसाठी सिडो. आणि एनएसआयसी कशासाठी, तर तंत्रज्ञान, वित्त, यंत्र आणि मार्केटिंग. निर्यातीसाठी कोणती संस्था काम करते, तर सिडो आहे. हेच बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं आपलं. एनएसआयसी कशासाठी काम करते, तर यंत्र पुरवते आणि मार्केटिंग करते. पहिल्या बॅचच्या सगळ्यांच्या सह्या झाल्यात का?